नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निधी तांबे, डिअर मॅथ्स बाय निधी तांबे या माझ्या मराठी युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करते। तर आता आपण सराव संच 1 सोडवत आहोत। तर त्यातली पहिली 2 आपण उदाहरणे सोडवली आहे। तर आता आपण वळूया पुढच्या उदाहरणाकडे। तर पुढील उदाहरण बघा, एक विशालकोन त्रिकोण व एक काटकोन त्रिकोण काढा। प्रत्येक त्रिकोणातील कोन दुभाजकांचा संपात बिंदू काढा। प्रत्येक त्रिकोणातील संपात बिंदू कोठे आहे? ठीक आहे। आता आपल्याला काय काढायचं आहे? विशालकोन त्रिकोण आणि काटकोन त्रिकोण यांचे काय काढायचे? कोन दुभाजक। आणि कोन दुभाजक कुठे बिंदूला छेदतात त्या बिंदूला काय म्हणतात? संपात बिंदू। हा संपात बिंदू कोठे आहे तो आपल्याला त्यांना सांगायचा आहे। ठीक आहे, चला तर मग आपण पहिला विशालकोन त्रिकोणाचा कोन दुभागूया। तर इथे मी पहिल्यांदा विशालकोन त्रिकोण काढून घेणार आहे। ठीक आहे, तर विशालकोन त्रिकोण हा नेहमी तुम्हाला माहिती आहे त्याचा एक कोन काय आहे? त्या त्रिकोणाचा एक कोन 90 पेक्षा मोठा असतो। ठीक आहे, उरलेले दोन कोन कसे असतात? लघु कोन असतात। ठीक आहे, तर इथे बघा मी सेंटरला घेऊन काय करते आहे, एक विशालकोन त्रिकोण काढणार आहे। तर इथे मी एक विशालकोन त्रिकोण काढलेला आहे। त्याला आता काय करूया? नाव देऊया। त्रिकोण ए, बी आणि सी। ठीक आहे, याचे काय काढायचे? कोन दुभाजक काढायचे, म्हणजे तिन्ही कोणातून काय करायचे? कोन दुभाजक काढायचे आहेत। चला तर मग मी एक कोन कसा दुभागायचा तो तुम्हाला दाखवते। उरलेले 2 कोन तुम्ही दुभागून तुम्ही सराव करा। ठीक आहे, ते मी कंपास घेतलेली आहे। कंपासच्या सहाय्याने काय करणार आहे? कोन बी हा मी दुभागणार आहे। ठीक आहे, हे कंपास घेतलेले आहे। या कंपासच्या सहाय्याने काय करायचं? कोन दुभागायचं असल्यामुळे कोन बी वरती काय करा? कंपासचे टोक ठेवा आणि त्याच्या ज्या बाजू आहेत, ज्या कोन तयार झाला त्या बाजूंना काय करा? कंस काढा। हे जे माप आहे ते बदलायचं नाही। हे जे घेतले तेच इथे माप काय करायचं? या रेषेवरती परत कंस काढायचा आहे। ठीक आहे, आता तुम्ही कंपासचं माप बदला। ठीक आहे, आता जिथे तुम्ही कंस केला होता तिथे एक छेदनबिंदू मिळालेले आहेत। इथे एक आहे, इथे एक आहे। त्यावरती कंपासचे टोक ठेवा आणि परत एकदा काय करा? तुम्ही कंस मारा। आपल्याला कोन दुभागायचंय म्हणून हा इथे एक कंस मारला। त्याचबरोबर काय करायचं? या छेदनबिंदूवरती कंपासचं टोक ठेवायचं आहे। कंपासचं माप बदलायचं नाही, जे इथून घेतलं तेच तेवढं ठेवायचं आहे। ठीक आहे, हा तुम्हाला बिंदू मिळाला, हा बिंदू काय करा? जोडा, म्हणजे तुमचा काय होईल? तो कोन दुभाजक। ठीक आहे, इथे मी पट्टीच्या सहाय्याने काय करते आहे की हा जो आहे तो बिंदू बी आणि हा जो बिंदू आहे तो काय करणार आहे? जोडणार आहे। हा झाला तुमचा कोन दुभाजक। ठीक आहे, आता उरलेले 2 कोन तुम्ही अशाच पद्धतीने काय करायचे आहेत? कोन दुभागायचे आहेत। तर परत एकदा मी अजून एकदा कोन कसे दुभागायचे ते परत सांगणार आहे। आता कोन आपण सी दुभागणार आहोत। तर काय करा? कंपासचे टोक थोडंसं कमी करा। कंपासचे टोक कुठे करा? सी बिंदूवरती आपल्याला सी कोन काय करायचे? दुभागायचे। मग सी या कोणाला जे रेषा ज्या जोडल्या जातात त्या रेषेवरती काय करायचं आहे? कंस करायचा आहे। इथे एक कंस मारला आणि या बाजूला एक कंस केला। ठीक आहे, आता हे कंपासचं माप काय करा? थोडं बदला। आता जिथे कंस मारले तिथे छेदनबिंदू तयार झाले, त्या छेदनबिंदूवरती काय करा? कंपासचे टोक ठेवा। मी थोडंसं कंपासचं माप थोडंसं वाढवते। हे कंपासचं टोक ठेवलं, छेदनबिंदूवरती कंपासचे माप ठेवलेलं आहे। ठीक आहे, अशा प्रकारे मी इथे कंस मारला। ठीक आहे, आता काय करा? हा कंपासचे टोक हेच माप न बदलता या कंसावरती काय करा? या कंसाच्या छेदनबिंदूवरती कंपासचं टोक ठेवा आणि परत काय करा? असं छेद द्या। हा बिंदू आणि हा बिंदू काय करा? तो तुमचा काय असणार आहे? कोन दुभाजक। अशा पद्धतीने उरलेले ए हा कोन तुम्ही काय करायचा आहे? दुभागायचा आहे। हा बिंदू सी आणि हा जो छेदनबिंदू तयार झाला तिथे काय करायचं आहे? जोडायचं आहे। आता मी कोन ए दुभागून घेते आहे। अशा प्रकारे मी कोन ए ही काय केला आहे? दुभागून घेतलेला आहे। तर हे कोन दुभागलेले आहेत, ते यांना मी चिन्ह कोन दुभागल्यामुळे, हे डिफरंट असल्यामुळे त्यांचा प्रत्येकाचा कोन वेगवेगळे असल्यामुळे हे दुभागलेले त्यांना साईन वेगवेगळे दिलेले आहेत बघा। ठीक आहे, आता बघा जिथे कोन दुभाजक एकाच बिंदूत छेदले आहे बरोबर, त्याला संपात बिंदू असे म्हणतात। आता कोन दुभाजक कुठे छेदले आहेत? तर इथे बरोबर।
तर याला जेव्हा कोन दुभागतो तेव्हा त्या संपात बिंदूला, कोन दुभाजकाच्या संपात बिंदूला काय नाव द्यायचं आहे? आय, कारण त्याला आपण काय म्हणतो? अंतर्मध्य. ठीक आहे, आय नाव द्या. ठीक आहे, आता जर आपण कम्पेअर करण्यापूर्वी आपण काटकोन त्रिकोणाचे कोन दुभाजक पण काय करूया? कोन दुभागून घेऊया, म्हणजे आपल्याला कम्पेअर करता येईल. आता आपल्याला काय करायचं आहे? काटकोन त्रिकोणाचे काय करायचे? कोन दुभाजकाचा संपात बिंदू आपल्याला काढायचा. म्हणजे याच्यासाठी काटकोन त्रिकोण माहिती काढला पाहिजे. तर मी इथे काय करते? पाया काढून घेते. असं काही नाही, पाया किती सेंटीमीटरचा तुम्ही काढू शकता. आता ह्याच्यावरती काय करायचं? कोन मापक ठेवायचं आणि त्याच्या अंशाने काय करायचं आहे? 90 अंशाने एक बिंदू मिळवायचा आहे. हा मी इथे ठेवलेला आहे एक कोन मापकाचं माप. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. ठीक आहे, अशा बघायला हा बिंदू मिळाला. हा बिंदू आणि हा बिंदू जोडा. हा मी काटकोन त्रिकोण काढलेला आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे? कोन दुभागायचे आहेत. बरोबर, कोन दुभागायचे म्हणजे कोन दुभाजक काढायचे आहेत. ठीक आहे, मग आता यांना नाव देऊया. एक्स, वाय अँड झेड. एक्स, वाय, झेड हा काय झाला आहे? काटकोन त्रिकोण आहे, तो आपल्याला कोन दुभागायचा आहे. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. त्याच पद्धतीने आता मी कोन झेड आहे काय करते? कोन दुभागून घेते. कंपासचं टोक ठेवलं, एक थोडंसं अंतर कमी केलं आहे. आता या रेषाखंडावरती, या त्रिकोणाच्या बाजूवरती आणि या त्रिकोणाच्या बाजूवरती काय केलंय? कंस काढलेत. आता हे कंपासचं टोक उचला आणि थोडंसं माप चेंज करा. आता ते जे छेदलेले कंस काढलेत, जिथे छेदले तिथे बिंदू तयार होतो. ठीक आहे, त्या ह्याच्यावरती छेदन बिंदूवरती काय करा? कंपासचे टोक ठेवा आणि एक अशा प्रकारे कंस मारा. तेच माप न हलवता तोच कंपासचे टोक काय करायचं आहे? या बिंदूवरती ठेवायचं आणि कंस काढायचा आहे. इथे तुम्हाला छेदनबिंदू मिळाला. हा छेदनबिंदू आणि हा झेड बिंदू झेड काय करा? जोडा. अशा प्रकारे तुमचा झाला कोन दुभाजक. ठीक आहे, हा बिंदू झेड आणि हा बिंदू काय करायचे आहेत? जोडायचे आहेत. तर आपण जोडूया. अशा पद्धतीने कोन दुभागायचे. उरलेले 2 कोन मी दुभागून घेते. अशा प्रकारे मी उरलेले दोन्ही कोन दुभागून घेतलेले आहेत. आता त्यांचा संपात बिंदू बघा कुठे आहे? इथे आहे. तर याला नाव द्यायचं आय. कोन दुभागले, त्यांच्या संपात बिंदूला नाव कायम आय द्यायचं. हे लक्षात ठेवा. कोन दुभाजक म्हटलं की त्याच्या संपात बिंदूला कायम नाव आय द्यायचं. त्याचं नाव अंतर्मध्य. ठीक आहे, तर आता बघा, जरा ऑब्झर्वेशन करायला सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे की एका विशाल कोन त्रिकोणात व काटकोन त्रिकोण काढा. प्रत्येक त्रिकोणातील कोन दुभाजक संपात बिंदू काढा आणि प्रत्येक त्रिकोणातील संपात बिंदू कुठे आहे ते सांगा. ठीक आहे, आता आपल्याला कोन दुभागून झालेले आपल्याला संपात बिंदू मिळालेले आहेत. तर इथे बघा, काटकोन त्रिकोण संपात बिंदू कुठे आहे? त्रिकोणाच्या आतमध्ये आहे. ठीक आहे, तर इथे बघा, विशाल कोन त्रिकोणात बघा, कोन दुभागल्यानंतर त्याचा संपात बिंदू तोही काय आहे? त्रिकोणातच आहे. आणि एक फॉर एक्झाम्पल दुसरं एक उदाहरण देणार आहे. त्याच्या अगोदर आपण एक लघुकोन त्रिकोण घेतलेला होता. त्याचाही तो कोन दुभागल्यानंतर त्याचाही संपात बिंदू कुठे आहे तोही आपण पाहू. हा आपण सुरुवातीला शिकलेलो. आपण लघुकोन त्रिकोण काढल्याने त्याचे काय काढलेले आहेत? होते कोन दुभाजक. त्याचाही संपात बिंदू कुठे आहे? त्रिकोणाच्या मध्ये आहे. म्हणजेच याचा अर्थ काय? त्रिकोणाचा कोणताही प्रकार, विशाल कोन त्रिकोण असू दे, काटकोन त्रिकोण असू दे आणि लघुकोन त्रिकोण असू दे, जर तुम्ही कोन दुभाजक, त्या कोन दुभाजकाचा तुम्हाला संपात बिंदू कोठे आहे असं सांगितलं तर त्याचा संपात बिंदू कायम त्रिकोणाच्या आतमध्ये असतो. हे त्याचं उत्तर आहे. तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये पण विचारला जातो की त्रिकोणाचा, काटकोन त्रिकोणाचा संपात बिंदू कुठे असतो? तर त्याचं उत्तर आहे त्रिकोणाच्या आतमध्ये. ठीक आहे, तुम्हाला विशाल कोन विचारतील, त्याचाही संपात बिंदू कुठे असेल? तो त्रिकोणाच्या आत. म्हणजे लक्षात ठेवा, कोन दुभाजकाचा गुणधर्म असतो तेव्हा हेही लक्षात ठेवा की तिन्ही त्रिकोणाच्या प्रकारामध्ये संपात बिंदू हा, कोन दुभाजकाचा संपात बिंदू हा त्रिकोणाच्या मध्ये असतो, म्हणजे त्रिकोणाच्या आत असतो. ठीक आहे,
तर यावरून आपल्याला एक महत्वपूर्ण माहिती समजलेली आहे. महत्वाची माहिती लिहून दिलेली आहे. तर हे कायमचं लक्षात ठेवा, कारण स्पर्धा परीक्षेला हे अशा प्रकारचे याच्यावरती या गुणधर्माच्या आधारे तुम्हाला प्रश्न विचारतात. ठीक आहे. लघुकोन त्रिकोण, विशाल कोन त्रिकोण आणि काटकोन त्रिकोण या त्रिकोणांचे कोन दुभाजक एकसंपाती असतात आणि त्यांचा संपात बिंदूला काय म्हणतात, अंतर्मध्य म्हणतात. आणि हा प्रत्येकाचा संपात बिंदू हा प्रत्येक त्रिकोणाच्या आतील बाजूस असतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर प्रत्येक वेळी तुम्हाला विचारलं तर अंतर्मध्य कुठे असतो, तर तो त्रिकोणाच्या अंतर्भागात. तुम्ही कोणत्याही प्रकारचा त्रिकोण काढला तरी त्याचा अंतर्मध्य तुम्हाला त्रिकोणाच्या आतच मिळणार. ठीक आहे. तर चला तर मग पुढे उदाहरण बघूया. तर आता पुढील उदाहरण बघा. प्रश्न क्रमांक 4. एक काटकोन त्रिकोण काढा, त्याच्या भुजाचे लंब दुभाजक काढा आणि त्यांचा संपात बिंदू कोठे आहे. आता काय सांगितलं आहे, काटकोन त्रिकोण काढायला सांगितलं आणि त्यांचं काय सांगितलं, भुजांचा लंब दुभाजक काढा आणि त्यांचा संपात बिंदू कोठे आहे तो सांगितला आहे. चला तर मग काढूया. तर इथे मी काटकोन त्रिकोण काढत आहे. कधी पण आकृती काढताना प्रत्येक वेळी लक्षात ठेवा, भौतिक आकृती काढताना तुमचा जर क्वेश्चन लिहून झाला असेल, क्वेश्चनच्या नंतर थोडीशी मोकळी जागा ठेवा, खाली थोडी जागा मिळेल. ठीक आहे. अशा प्रकारे जर भौमितिक आकृती काढताना लक्षात ठेवा. ठीक आहे. इथे मी एक काटकोन त्रिकोण काढणार आहे, त्यामुळे मी एक पाया काढून घेते. तर इथे मी याच्यावरती कोनमापक ठेवते. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि हा 90. आपल्याला काटकोन हवे म्हणजे त्याचा एक कोन कसा असला पाहिजे, 90 अंश. ठीक आहे. हा बिंदूने हा बिंदू जोडा. तर हा एक त्रिकोण मिळालेला आहे आपल्याला. आपण नाव देऊया त्रिकोण A, B आणि C. काटकोन त्रिकोण आहे म्हणून लंबाचं साइन दिलं पाहिजे. आपल्याला काय करायचं, आता याचं बाजूचे लंब दुभाजक काढायचे आहे. तर काढून घेऊया. बिंदू C वरती मी काय ठेवते आहे, कंपासचं टोक. आपल्याला लंब दुभाजक काढायचं आहे, म्हणजेच बाजूचा लंब दुभाजक काढायचं. म्हणजे बाजूवरती काय केलं पाहिजे, इथे एक मारला. तसंच आता कुठे बिंदूवर ठेवायचा, B बिंदूवरती. ठीक आहे. हे असं बिंदू B वर ठेवलं आणि एक रेषा. आता हे जे छेदनबिंदू मिळाले ते काय करूया, आपण या छेदनबिंदूवरती कंपासचं टोक ठेवूया. हे आता मी जरा वाढवते थोडस. तर आता हे कंपासचं टोक मी याच्यावरती ठेवलं. वरच्या दिशेने एक रेघ मारली आणि खालच्या दिशेने एक रेघ मारली. त्याच पद्धतीने या C बिंदूने जिथे छेदलं त्या बिंदूवरती काय केलंय, कंपासचं टोक ठेवलेलं आहे. त्यानंतर एक रेघ ओढली, त्यानंतर रेघ ओढली. आता हे बिंदू काय करायचे आहेत, जोडायचे. अशा प्रकारे दोन्ही बाजूचे उरलेले लंब दुभाजक काढून घेऊया. हा बिंदूने हा बिंदू काय करायचा आहे, जोडायचा आहे. ठीक आहे. हा बिंदूने हा बिंदू मी जोडून घेते. हा लंब आहे. ठीक आहे. आणि हे दुभाजक झालेले आहेत. अशा प्रकारे बाजू AC आणि बाजू AB मी लंब दुभाजक त्याच्यावर काढून घेते. ठीक आहे. तर इथे बघा, मी उरलेल्या दोन बाजूवरती लंब दुभाजक काढलेले आहेत. आता हे लंब दुभाजक कोणत्या बिंदूत किंवा कुठे छेदतात किंवा कुठे मिळतात ते आता आपण पाहणार आहोत. तर बघा, याचा लंब दुभाजक, सगळे तिन्ही लंब दुभाजक ह्या बिंदू C मध्ये काय होतात, छेदतात. आपण आता बाजू दुभागलो म्हणून याला आता लंब दुभाजक काढलेला आहे. म्हणून आता नाव काय द्यायचं त्या संपात बिंदूला, C. आणि तिन्ही संपात बिंदू हे बरोबर त्या काटकोन त्रिकोणाच्या कर्णावरती आहेत. बघा, बरोबर आहे ना. म्हणजेच बघा, मी आता मी तुम्हाला आकृत्या कम्पेअर करताना मी दाखवणार आहे काय काय आपल्याला पाहायचंय नेमकं. तर आपण काय केलं आहे, त्या त्रिकोणाच्या बाजूंचा काय काढला आहे, लंब दुभाजक. बरोबर. हे तिन्ही लंब दुभाजक हे कर्णावरती मिळत आहेत. बरोबर. आता ठीक आहे, आता पण कर्णावरती मिळतात. काटकोन त्रिकोणात संपात बिंदू हा कर्णावरती असतो. ठीक आहे. हे आपल्याला एक वाक्य करता येतं. आता हे कर्णावरती जो कुठे आहे तो अंतर, ते आपण अंतर काय करूया, मोजूया. ठीक आहे. संपात बिंदू त्या कर्णाच्या दोन बिंदूपासून किती अंतरावरती आहे ते आपण बघूया. ठीक आहे.
इथे मी स्केल घेतली आहे. हा 0 सेंटीमीटरला 3.2 अंतरावरती आहे. सी बिंदू हा इथे एक वेगळं नाव देऊया, कारण जर आपण लंबदुभाजक काढले आणि त्याच्या संपात बिंदूला काय नाव सी द्यायचं आहे हे लक्षात ठेवा. इथे नाव चेंज करण्याचं कारण हे. तर CD हे अंतर 3.2 होतं. आता इथलं अंतर बघूया. A to C हेही अंतर किती आहे हे बघा, 3.2. ठीक आहे. म्हणजेच हा संपात बिंदू कर्णाच्या मध्यावर पाहायला मिळतोय आपल्याला. काटकोन त्रिकोणात लंब दुभाजक जे एकत्र येतात तिथे, आणि लंब दुभाजक हे एकसंपाती असतात, आणि हा बिंदू, या बिंदूला परिमध्य म्हणतात, बरोबर. आणि हा परिमध्य बिंदू हा C अक्षराने दर्शवला जातो. पण काटकोन त्रिकोणात हा संपात बिंदू कर्णाच्या मध्यावर पाहायला मिळतोय. ठीक आहे. ह्याच्या अगोदर एक आपण मागील उदाहरण बघितलेलं होतं की ते आपण विशाल कोन त्रिकोण काढलेला, त्यावेळी आपल्याला संपात बिंदू कुठे मिळाला ते आपण जरा निरीक्षण करूया. तर इथे बघा, त्रिकोणाच्या बाजूंच्या लंब दुभाजकाचा गुणधर्म आहे. तर हा आपण लघुकोन त्रिकोण काढलेला, बरोबर. लघुकोन त्रिकोणात संपात बिंदू कुठे आला आपल्याला, त्रिकोणाच्या आत, परिमध्य हा त्रिकोणाच्या आत बघायला मिळतो. पण कोणत्या त्रिकोणात, लघुकोन त्रिकोणात हा संपात बिंदू आतमध्ये आहे. तर विशाल कोन त्रिकोणाच्या बाबतीत बघूया. इथे या विशाल कोन त्रिकोणात बघा, आपण काय केले आहेत, लंब दुभाजक काढलेले आहेत. ठीक आहे. हे लंब दुभाजक विशाल कोणात कुठे, संपात बिंदू त्यांचा कुठे आहे, तर तो बघा, त्याचा परिमध्य कुठे आहे, तर त्रिकोणाच्या बाहेर आहे बघा. ठीक आहे. त्रिकोणाच्या बाहेर आहे हा संपात बिंदू आहे. ठीक आहे. तिन्ही लंब दुभाजक एकाच बिंदूत मिळतात, त्याला काय म्हणतात, संपात बिंदू. आणि ह्या संपात बिंदूला काय म्हणायचं असतं, परिमध्य. ठीक आहे. आणि हा परिमध्य C बिंदू ह्या C अक्षराने दर्शवला जातो. ठीक आहे. म्हणजे या आपण त्रिकोणाच्या तिन्ही प्रकारात बघा, लघुकोन त्रिकोणात आपल्याला परिमध्य कुठे पाहायला मिळतो, तर हा लघुकोन त्रिकोणात परिमध्य आपल्याला आत पाहायला मिळतो. ठीक आहे. हे उदाहरण बघा, हे लघुकोन त्रिकोणाचा परिमध्य कुठे आहे, तर तो त्रिकोणाच्या आत आहे. काटकोन त्रिकोणात काय आहे बघा, परिमध्य हा कर्णावरती, कर्णाच्या मध्यावरती आहे. तर विशाल कोन त्रिकोणात काय होत आहे, तर परिमध्य हा त्रिकोणाच्या बाहेरील बाजूस आपल्याला पाहावयास मिळतो. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, हे महत्वपूर्ण माहिती आहे. तर पुढील 5 नंबरचं उदाहरण बघा. मैथिली, शैला व अजय हे तिघे एका शहरात वेगवेगळ्या ठिकाणी राहत असून त्यांच्या घरापासून समान अंतरावर खेळण्याचे एक दुकान आहे. हे आकृतीच्या साहाय्याने दर्शवण्यासाठी कोणती भौमितिक रचना वापरावी आणि स्पष्टीकरण द्या. ठीक आहे. इथे मी तुम्हाला भौमितिक आकृती काढून दाखवणार नाही, तर तुम्ही काढायची. फक्त मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे, तुम्हाला सांगणार आहे नेमकं इथे काय, कोणती भौमितिक रचना करायची आहे. ठीक आहे. मैथिली, शैला, अजय हे तिघे एका शहरात राहतात. म्हणजेच काय, मैथिली, शैला आणि अजय हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहे. ठीक आहे. आपण काय करूया, एक त्रिकोण काढूया. तो त्यांनी सांगितला नाही की हा विशाल कोन त्रिकोण काढा, तुम्ही कोणत्याही प्रकारचं त्रिकोणाच्या पद्धतीने तुम्ही काढू शकता. ठीक आहे. इथे मी 3 बिंदू दाखवते, कोणत्याही प्रकारचं आपण काय काढायचं आहे, ते 3 बिंदू काढून त्रिकोण तयार करायचा आहे. ठीक आहे. इथे अजय, शैला आणि कोण आहे, मैथिली. ठीक आहे. हे तिन्ही काय आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आहेत बघा, वेगवेगळ्या ठिकाणी राहत आहेत, आणि त्यांच्या घरापासून समान अंतर खेळण्याचं दुकान. आपण आधी त्रिकोण कंप्लीट करून घेऊया. ठीक आहे. मी तुम्हाला फक्त दाखवते, आपल्याला कोणती भौमितिक रचना काढावी लागेल हे तुम्हाला ह्या आकृतीद्वारे समजून जाईल. ठीक आहे. त्यांनी काय सांगितलं आहे की घरापासून समान अंतरावर खेळण्याचं एक दुकान आहे. आता ही त्यांची घरं. आता समजा, सपोज हे खेळण्याचं दुकान असेल, इथे खेळण्याचं दुकान असेल. ठीक आहे. हे जर खेळण्याचं दुकान या तिघांपासून काय आहे, समान अंतरावर आहे. हे खेळण्याचं दुकान, इथून जे अंतर मोजणार तेवढंच हे अंतर असणार, तेवढंच हे अंतर असणार. म्हणजेच आपल्याला काय काढायचं आहे, संपात बिंदू हा त्रिकोणाच्या प्रत्येक शिरोबिंदूपासून काय आहे, समान अंतरावर आहे. ठीक आहे. असं दाखवायचं आहे. आणि जेव्हा
संपात बिंदू हा शिरोबिंदू पासून जर समान असतो तेव्हा आपल्याला काय काढायचं लागतं, त्रिकोणाच्या बाजूंचा लंब दुभाजक काढावा लागतो. हे लक्षात ठेवा. जेव्हा हे अंतर आपण मोजतो संपात बिंदूपासून आपण जेव्हा अंतर मोजतो ते शिरोबिंदूपर्यंतच मोजतो. ठीक आहे. पण कोणाच्या बाबतीत तर लंब दुभाजक केला तरच. ठीक आहे. इथे तुम्हाला बाजूंचे लंब दुभाजक काढल्यानंतर तुम्हाला ते अंतर संपात बिंदू आणि शिरोबिंदू हे अंतर समान मिळेल. ठीक आहे. मग यासाठी तुम्हाला लघुकोन त्रिकोण काढा किंवा लघुकोन त्रिकोण काढला तरी तुम्हाला आतील बाजूच मिळेल. काटकोन त्रिकोण काढला ती तुम्हाला ती बाजारपेठ किंवा ते दुकान तुम्हाला कर्णाच्या मध्यावर मिळेल. जर विशाल कोन त्रिकोण तुम्ही जर घेतलात आणि त्या प्रकारे जर तुम्ही भौमितिक रचना केलात तर ते तुम्हाला दुकान त्रिकोणाच्या बाहेरील बाजूस पाहायला मिळेल. जर अंतर हे शिरोबिंदू समान हवं असेल तर तेव्हा लंब दुभाजकाचाच गुणधर्म लावायचा आहे किंवा लंब दुभाजक काढायचा आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे तुम्ही ती आकृती काढून बघा. ठीक आहे. चला तर मग आपण इथेच थांबतोय. पुढे आपण बघणार आहोत त्रिकोण रचना. तोपर्यंत धन्यवाद.